महाराष्ट्रातल्या काही घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयात जे काही चालू आहे राजकीय घडामोडींबाबत सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं। आणि दुसरा जो एक खटला PMLA कोर्टात चालू आहे ईडीच्या संदर्भातला म्हणजे संजय राऊतांच्या बाबतीतला, दोघांचे निकाल मोठे गंमतशीर लागलेले आहेत। अजून 4 दिवसाची कोठडी वाढून भेटलेली आहे संजय राऊतच्या प्रकरणात। म्हणजे आता अपेक्षेप्रमाणे आता ते कोल्ड स्टोरेज थंड बस्त्यामध्ये गेलं ते आणि आता पुढे जात राहील। आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी आपल्याकडच्या राजकीय अस्थिरतेच्या संदर्भातली जी याचिका चालू आहे सुनावणी त्याच्यातले काही समोर आलेले मुद्दे त्याच्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ करतो आहोत। पण त्याच्यातले 2 प्रमुख मुद्दे थोडेसे वेगळे असे, एक इलेक्शन कमिशनच्या संदर्भात त्यांचे वकील दातार यांनी जो उपस्थित केलेला तो एक, आणि दुसरा जो आम्हाला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा की लढाई ही प्रत्यक्ष न्यायालयात लढायची असते का रस्त्यावरती लोकांपाशी जाऊन लढायची असते। संजय राऊत प्रकरणामध्ये आता काही परत वेगळं सांगायची गोष्ट नाही, ते अडकत गेलेले आहेत आणि अडकत जातीलही पुढं, त्याच्यामुळे त्यांच्या सुटकेची शक्यता नाही। सकृतदर्शनी जे काही पुरावे दिसत आहेत त्याच्यावरून त्यांचा तुरुंगातला प्रवास आता खूप दीर्घकाळ चालणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीच्या बाबतीतली जे काही चित्र समोर आलेले त्याच्या बाबतीत पुन्हा एकदा 2-3 मुद्दे मी यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आलेले होते पण ते सलग स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवतो। घटना घडलेली ती अशी, एक पक्ष दुसऱ्या पक्षासोबत निवडणूक पूर्व युती करतो, भाजप शिवसेना मिळून निवडणूक लढवतात, त्याच्याप्रमाणे त्यांचा गटनेता एकनाथ शिंदे यांना निवडलं जातं शिवसेनेचा, भाजप त्यांचा गटनेता देवेंद्र फडणवीस यांना निवडतो, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा गटनेता म्हणून अजित पवारांना निवडतात आणि काँग्रेस त्यांचा गटनेता म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड करतात। हे सगळ्यात पहिल्यांदा निकाल लागल्याच्या नंतर घडलेली गोष्ट आहे 2019ला। अजून सरकार स्थापन करायचा विषय आलेला नाही। सरकार कोणी स्थापन करायचं ह्याच्यावरती भाजप सेनेमध्ये ज्या पद्धतीचे ताणतणाव झाल्याच्या नंतर अचानक ते सगळं लांबते म्हणल्याच्या नंतर आपल्याकडे असलेली पत्र पाठिंब्याची घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राज्यपालांकडे गेले। त्यांच्याकडचा सकृतदर्शनी पुरावा पाहिल्याच्या नंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करायची परवानगी दिली, त्याप्रमाणे सरकार स्थापन झालं। पण ह्या सरकारच्या पाठीमागं प्रत्यक्ष तेवढे आमदार उभे राहिले नाहीत। राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जे अजित पवार आहेत त्या अजित पवारांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे जवळपास सगळेच आमदार 54 पैकी मला वाटतं 52 आमदार, ते आणि धनंजय मुंडे 2च वगळून, ह्यांनी बैठक घेतली, आपला गटनेता बदलला जयंत पाटील, आणि मग त्यांनी पाठिंबा देऊन मग ते सरकार नंतरचं पुढे आलं किंवा मग हे वापस गेले ती गोष्ट वेगळी। घटना घडली ती अशी, विधानसभेच्या पटलावरती निवडून आलेल्या लोकांनी त्यांचा गटनेता निवडला। आता इथून जी सुरुवात वेगळी होती ती पक्ष वेगळा आणि पार्लमेंट पार्टी वेगळी, की जे आताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये विषय आलेला आहे। पार्लमेंट पार्टी ह्याचाच विचार निवडणूक आयोग प्रामुख्याने करतो, पक्षाची मेंबरशिप किती बाकीच्या गोष्टीचा विचार निवडणूक आयोगाच्याकडे चिन्हाच्या बाबतीमध्ये मान्यता देण्याच्या बाबतीमध्ये नाही। कुठल्याही पक्षाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सभासद संख्या आहे आणि त्याचा एकही आमदार खासदार निवडून आलेला नसेल किंवा त्याला निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे 4% इतकं मतदान, प्रादेशिक पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो, राष्ट्रीय पातळीवरती 4% मतदान व्हावं, वेगवेगळ्या 4 राज्यातून असं काहीतरी ती अट आहे आणि राज्यासाठी त्या राज्यामध्ये किमान झालेल्या मतदानाच्या 4% मतदान तुम्हाला पाहिजे आहे किंवा आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या बाबतीतली एक अट आहे। हे जर एखादा पक्ष पूर्तता करत नसेल आणि त्याची मेंबरशिप प्रचंड प्रमाणात असेल तर त्याला मान्यता मिळत नाही। म्हणजे नुसती नोंदणीकृत पक्ष असतो तो, म्हणजे ज्यांचा हा भ्रम आहे परत परत तो मी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या चर्चेत पुन्हा आलेला आहे आणि आम्ही तो परत समोर ठेवतो आहे की लोकसभेचं सभागृह आणि विधानसभेचं सभागृह याच्यामध्ये जी सदस्य संख्या आहे त्या पक्षाची हीच प्रामुख्याने मोजली जाते। त्यामुळे पक्षातली फूट, पक्षातले मतभेद, कोणाच्या पाठीमागं पक्ष आहे हे मोजताना आमदार खासदारांची संख्या हा महत्त्वाचा घटक आहे। तो पक्ष, त्या पक्षाची नोंदणी, त्या पक्षाचे किती मोठ्या प्रमाणात सदस्य ही नंतर येणारी बाब आहे अनुषंगाने, ती महत्त्वाची त्यासाठी नाही। म्हणून आता निवडणूक आयोगाच्या वकिलाने जो मुद्दा स्पष्ट केलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, हे आता ते तर पुढे 8 तारखेपर्यंत ढकलल्या गेलंच आहे, पण त्या निमित्ताने जो मुद्दा समोर येतोय तो लक्षात घ्या। आता मी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं की अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांबरोबर जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, पण त्यांच्या पक्षाचे बहुतांश आमदार काय जवळपास सगळेच आमदार त्यांच्या विरोधात होते, परिणामी त्यांना राजीनामा द्यावा लागला। आता नेमकी उलटी गोष्ट घडलेली आहे।
जेव्हा की उद्धव ठाकरे ह्यांना आपल्या बरोबर किती आमदार आहेत हे सिद्ध करायची जेव्हा वेळ आली, तेव्हा त्याच्यातले एकूण 55 पैकी फक्त 13 का 14 आमदार निघालेले. त्या आमदारांनी बैठक घेतली. त्या आमदारांनी बैठकीमध्ये असं ठरवलं की आमचे नेते एकनाथ शिंदे नाही, ही बैठक वैध ठरत नाही. गटनेत्याच्याच आदेशाने एक तर बैठक व्हायला पाहिजे, इथे गटनेता नाहीये. आणि दुसरा मुद्दा जो अजित पवारांच्या बाबतीमध्ये घडला होता तो की तुमच्याकडे म्हणजे काय बहुतांश आमदार तरी हवे आहेत. दोन्ही गोष्टींच्या पातळीवरती दोन्हीही निकष तशा अर्थाने पूर्ण केल्या गेलेले नाहीयेत उद्धव ठाकरेंच्या गटाकडून. याच्या नेमकं उलट आपल्या पाठीशी पक्षाच्या 54 पैकी 32 आमदार आहेत, जेव्हा त्यांनी पहिलं पत्र दिलं होतं हे एकनाथ शिंदे सिद्ध करू शकलेले आहेत. हा एक मुद्दा की जो समोर आलेला आहे, निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की निवडणुकाचं कोणाचं चिन्ह काय असावं, कोणाचा गट हाच मूळ पक्ष आहे काय, किंवा ती फूट मानायची काय, त्यांना चिन्ह दुसरं द्यायचं काय, याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग निर्णय घेईल. आणि निवडणूक आयोगाच्या ह्या ती एक स्वतंत्र अशी संवैधानिक ती काय म्हणता येईल त्याला, ती अशी तयार केलेली बॉडी आहे, मंडळ आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही. 2, याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाला विधी मंडळाच्या प्रत्यक्ष पटलावरती जे काही कामकाज होतं त्याच्यामध्ये तशा अर्थाने हस्तक्षेप करता येत नाही. 2 मुद्दे अतिशय स्वच्छ आहेत की जे ह्या सुनावणीमध्ये वारंवार समोर आलेले आहेत. उद्धव ठाकरेचा गट राजकीय दृष्ट्या त्यांनी समजून न घेणं आपण समजू शकतो, पण त्यांना पाठिंबा देणारे पत्रकार आणि तथाकथित कायदे तज्ज्ञ सुद्धा हे विचारात घ्यायला तयार नाहीत की जेव्हा की हे स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. 20 जूनला ही घटना घडलेली आहे की जेव्हा विधान परिषदेची मतमोजणी चालू होती त्याच वेळेस काही आमदार महाराष्ट्र सोडून निघालेले होते गुजरातच्या दिशेनं. त्यापूर्वी त्यांनी एक पत्र उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या विरोधात देऊन ठेवलेलं आहे की आमचा यांच्यावरती विश्वास नाही म्हणून. आणि ह्या झिरवळांनी ह्या 16 जणांवरती अपात्र तुम्हाला ठरवण्यात का येऊ नये अशी फक्त नोटीस बजावलेली आहे, अपात्र त्यांना ठरवलेलं नाही. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जो विषय जाऊन अडकून पडलेला आहे तो ते म्हणतात की हे 16 जण अपात्र आहेत. 16 जण अपात्र आहे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही झिरवळांना. ही जी बैठक आहे ती वैध नाही, कारण की अर्ध्यापेक्षा जास्त तिथे आमदार पण नाहीयेत आणि त्यांच्या गटनेता पण तिथे उपस्थित नाहीये. तिसरा मुद्दा, जो मूळ गट स्वतःला म्हणून घेतो त्यांच्याकडे एकूण त्यावेळेस 32 होते आमदार, आधी नंतरची संख्या वाढली. 32 आमदारांचं पत्र घेऊन त्यांनी फक्त गटनेता बदललेला आहे. पक्ष सोडण्याच्या संदर्भात कुठलाही विषय समोर आलेला नाही. हेच कोणी समजून घ्यायला तयार नाही. आजही म्हणजे हरीश साळवेंनी जे काही आपले युक्तिवाद केलेला आहे त्याच्यामध्ये वारंवार हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे की ही पक्षातली फूट नाही. नेतृत्वाशी असलेले मतभेद फक्त एका गटानं मांडलेले आहेत आणि तेही मतभेद नेतृत्वाशी आहेत, पक्षाच्या मूळ विचारसरणीशी नाही. पक्षाने निवडणूक पूर्व भारतीय जनता पक्षाशी युती केलेली होती. भारतीय जनता पक्षाची जी काही विचारसरणी आहे त्या अनुषंगाने पक्ष बांधील आहे, कारण की आम्ही मतदारांना तसं समोर गेलेलो होतो. मधल्या काळामध्ये 2-2.5 वर्षाचा जो काही प्रयोग झाला त्याच्यातून समाधान भेटलं नाही. परिणामी आम्ही आमच्या नेतृत्वाला हे बदलण्यास भाग पाडलं. नेतृत्व ऐकायला तयार नाही, आमचं समजून घ्यायला तयार नाही, म्हणून आम्ही गटनेता जो आहे त्या गटनेत्याच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतलेला आहे, असा तो सगळा युक्तिवाद आहे. ह्याच्यामध्ये जो पहिल्या दिवसापासूनचा गैरसमज जाणीवपूर्वक पसरवला जात आहे आणि त्याच्यावरती सगळा बुद्धिभ्रम त्याचा इमला उभ्या केला जात आहे की ही पक्षातली फूट आहे, तुम्हाला मर्जर म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जावं लागेल, तुम्हाला विलीन व्हावं लागेल. आम्ही वेगळा पक्ष नाही, आम्हीच मूळ शिवसेना आहोत. निवडणूक पूर्व आमची युती आहे, ज्यांच्याशी युती आहे त्यांच्याबरोबरच आम्ही सरकार स्थापन केलेलं आहे. 31 ऑक्टोबर 2019ला जो गटनेता आहे एकनाथ शिंदे तोच गटनेता आमचा आहे, अजूनही आहे. त्याच गटनेत्याला आम्ही प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती बसवलेला आहे. आजही शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे. काल पाठिंबा देणारे एक होते, आज पाठिंबा देणारे वेगळे आहे. इतकाच तो मुद्दा आहे. आणि निवडणूक आयोगाने जो खुलासा त्यांच्या वकिलांनी केलेला आहे तो पुन्हा तेच सांगतो आहे की जो पक्ष प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये आहे त्याला पक्ष म्हणून मान्यता आहे, त्याचा पक्ष म्हणून प्राधान्याने विचार करावा लागतो. विधान मंडळाच्या बाहेरचा म्हणून जो काही पक्ष आहे
किंवा लोकसभेच्या बाहेरचा म्हणून जो काही पक्ष आहे त्याचा विचार निवडणूक आयोगाला करण्याची तुलनेनं फारशी गरज नाही, असा मतितार्थ त्यातून निघतो. प्रत्यक्ष दातारांचं वाक्य तसं नाही, वकिलांचं. अगदी लोकसभेतलं मी परत उदाहरण देतो ह्याला पुष्ट्यार्थ म्हणून. लोकसभेच्या शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 12 जणांनी बैठक घेतली आणि त्या 12 जणांनी बैठक घेऊन हे सांगितलं की आम्ही आमचा गटनेता म्हणून राहुल शेवाळेंना नेमतो आहोत, अरविंद सावंतांना नाही. आता ह्याच्यामध्ये कुठेही पक्षाच्या विरोधात कारवाई केलेली नाही. लोकशाहीच्या अनुषंगाने, लोकशाहीच्या तत्वानुसार अर्ध्यापेक्षा जास्त लोक ज्या बैठकीमध्ये असेल, तो जो ठराव असेल तो त्या बैठकीचा मंजूर होतो ठराव. त्या पद्धतीने 19 पैकी 12 खासदार हजर आहेत. त्यांचं म्हणणं की हे आमचे गटनेते आहेत. 55 पैकी एकूण 32 आमदार आधी ते गटनेत्याच्या बाबतीतला निर्णय घेत आहेत, चीफ व्हिपच्या बाबतीतला निर्णय घेत आहेत आणि पुढचे निर्णय घेत आहेत. हे सगळं समजून घ्यायला हे तयार नाही आहेत. म्हणून ह्या दोघांचे जे खुलासे आलेले आहेत की शिवसेनेत ही फूट नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे आणि निवडणूक पूर्व युती केलेल्या पक्षासोबतच ते चाललेले आहेत. एक, निवडणूक आयोगाचे वकील जे सांगतायत त्या पद्धतीने प्रत्यक्ष विधिमंडळाच्या पटलावरती जी संख्या असेल त्या अनुषंगाने त्या पक्षाची मान्यता, त्या पक्षाचे चिन्ह याचा विचार करावा लागेल. अन्यथा त्याच्या बाहेरचा विचार प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला करावा लागेल असं जे मानतात ते चूक आहे. असं निवडणूक आयोग करू शकत नाही किंवा ते निवडणूक आयोगाच्या कक्षामध्येच ती गोष्ट येत नाही. बाकीची वेगवेगळी चर्चा खूप झाली आहे, इथून पुढे पण होणार आहे. पण हे 2 मुद्दे प्रामुख्याने आम्हाला तुमच्या समोर ठेवायचे होते. उद्धव ठाकरे गेल्या 1.25 महिन्यापासून जे काम करायचे ते करायला तयार नाहीत. लोकांमध्ये जाणे आणि मिसळणे, ज्या पद्धतीनं त्यांचे किंवा आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आणि ती निष्ठा यात्रा सुरू आहे, त्याच्यातून आता वराती मागून घोडा असा प्रकार होऊन बसलेला आहे. प्रत्यक्ष ज्यांच्याशी संपर्क करायचा होता त्यांच्याशी तुम्ही केला नाही आणि आता जो काही न्यायालयीन पातळीवरती तुम्ही करतात त्याच्यातून फारसं काही निष्पन्न होईल असं सध्या तरी दिसत नाही. हेच आजच्या वाढलेल्या तारखांवरून आणि युक्तिवादावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि PMLA न्यायालयामध्ये संजय राऊतांच्या बाबतीमध्ये पण लक्षात आलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.